नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आता निमगावमध्ये आणि भरतदादा यांच्याकडे आलेलो आहोत आणि सध्या तुफान फॉर्ममध्ये असणारा असा निमगावकरांचा हिंद केसरी सावकार याच्या गोट्यावरती आपण आलेलो आहोत त्याची मुलाखत घेण्यासाठी. आणि कालसुद्धा जायगावचं मैदान झालं, त्या मैदानामध्ये अप्रतिम असा सेमीफायनलला पब्लिकनं पळून आणि फायनलला जबरदस्तरित्या पळून प्रथम क्रमांक केलेला. दादांचा आज वाढदिवस देखील आहे. तुम्हाला शुभेच्छा वाढदिवसाच्या. धन्यवाद. जर दावण दाखवा की कुठली पहिले आपला सावकार. हा एक वासरू आहे. अच्छा, ह्याला कुठून घेतले कसं काय? इथून घेतले आपलं जोहरे डॉक्टर. बर, नाव काय ठेवलं ते? नाव सावकार. छोटा सावकार. अजून पण बैल आहेत जवळच सर. ते गुरु एक आहे नाशिकचा. दादा एकदम हवेशीर वातावरण आहे. हो चांगलं वातावरण. सोबत मला वाटते देशी कोंबड्या पण पाळले, कोंबडी पालन पण केलेलं आहे. मोकळं वातावरण आहे आणि झाडं पण असल्यामुळे एकदम फ्रेश वातावरण. फ्रेश आहे. हा, ह्याचं नाव काय? गुरु आहे. गुरु कुठलं आहे? नाशिकचा. बर बर बर. आणि गाय पण आहे? गाई पण आहे. देशी गाय आहे. काय नाव काय ठेवले तिचं? कसं आहे? त्यांचं नाव वगैरे काय नाही. नाही का? पलीकडची पण ही आहे का? कालवडच आहे? हो. अरे वा. दादा, हे म्हणतात ना देशी गाय पाहिजे तशी ठेवली तुम्ही? देशी पहिल्यापासून आहेत. पहिल्यापासून देशी गाय. तिचा आशीर्वाद कायम तुमच्या दावणीला भेटत राहतोय कायम. हे जे आता सावकारचे छोट्या सावकारचे कुठे काय मैदानात काढलंय का नाही? 2-3 मैदान केलेत त्यानं, गट पास केलेत. बर बर बर. कसं वाटतं पळ वगैरे आपलं? आता सावकार सारखंच आहे का कसं काय? नाही एवढा नाही, मापात आहे, चांगला आहे. बर बर बर. आणि तो पुढचा कुठला? पुढचा तो गायचं, घरच्या गायचा आहे. तो आता गाय तुम्ही दावले त्याच आहे. अच्छा अच्छा. नाव काय ठेवले त्याचं? मण्याबाई ठेवले. मण्याबाई. अरे वा. आता किती जाते? ती आदत आहे, दोन्ही पण आदत आहे. हो. म्हणजे आहे हळूहळू तुम्ही हे घरचा सास पण तयार करताय म्हणावं लागेल. दादा नमस्ते. नमस्ते. पहिल्यांदा प्रेक्षकांना तुमचं ओळख करून द्या. तुमचं नाव सांगा पूर्ण. भारत संभाजी ओळखुंडे. बर. केव्हापासून ही आवड केव्हापासून निर्माण झाली? आवड ह्याच्यापासूनच, सावकारापासूनच चालू झाली. बर. लहान असताना आणला होता. अच्छा. तिथूनच आवड चालू झाली. त्याच्या आधी काय नव्हतं काय. काल बरेच जणांच्या कमेंट पडलेल्या, सावकारची मुलाखत घ्या, सावकारची मुलाखत घ्या. काय झालेलं, रात्री जवळपास 7:15 7:30 झालेले. बक्षीस वाटप हे त्याचं वाटपमुळं उशीर झाला. हा, त्याच्यामुळं नाही काय देता आले. एक प्रकारे आता सध्या जाईल त्या मैदानात त्याचं नाव होते. आता चालू सीझनला कुठली मैदानं तुमच्या कायम आठवणीत राहिले त्याची? कायम आठवणीत फक्त आमच्या भागातली 2 मैदानं. हा, सदाशिवनगरचं देवाभाऊ केसरी आणि अकलूजचं सहकार महर्षी केसरी. बर. कारण ह्याच्यामध्ये पैऱ्याला पण जेवढा ताप झाला आणि तिथं बैलानं 1 आणि 2 नंबर केला आणि त्याच्यामुळे ती मैदान कायम आठवण. आणि तिथून बैल एवढा चर्चेत आला की तिथून गुलालच थांबला नाही. त्याच्यामुळे ती 2 मैदान कधीच म्हणजे अशी ही आठवणीतून जाणार नाही. दादा, एवढं तुम्ही जसं म्हटलं, त्या काय अडचण आलेली त्यावेळेस? म्हणजे पैराच कोणाचा मिळत नव्हता, त्याच्यामुळं लय अडचण आली. ती आमच्या भागातलेच पैरा झाला आणि तिथे एक झाला आमचा. आपला तात्या कचरे यांचा सुंदरन दोन्हीचा पैरा झाला. अच्छा. आणि 1 नंबर झाला. बरं. गाडी चांगली पळली, दोन्ही पण बैल चांगली पळली त्यावेळेस. आता एवढं सातत्यानं तो पळतोय, सर्व गोष्टी होत आहेत, पण तरी पण काय म्हणजे काय अडचणी वगैरे निर्माण होतात? अडचणी काय येत गेले काय माहित नाही, पण जसं आम्ही एक केला का सदाशिवनगरला, तिथून अडचणी बंद झाल्या. तिथून होऊन सगळ्याच फोन यायला लागलं आणि बैल पण चर्चेत आला. आणि बैल जसा पायरा मिळेल तसा 1-2 1-2च बैल त्या तवापासून करायला लागला.
बैल म्हणजे असा एक दोन मैदान असं बाबा आदतला थोडं वासरून नाही पुरलं किंवा एका हुन्नूर केसरीला खाली गेलतो त्यावेळेस फक्त गटामध्ये गाडी अडकली आणि ती लॉबी झाला, पूर्ण गटच लॉबी झाला. बर. नाही तर सगळे म्हणजे मैदानात आपला 1-2 होत गेला. आता फोन वगैरे भरपूर समोरून येत असतील, कशा पद्धतीने रिस्पॉन्स वगैरे तुम्ही कसं देतात? आपल्याकडून जेवढं जुळता येतं एवढं आपण माणसाने व्यवस्थित बोलतोय आणि पायरा आपण जसं ऍडजस्ट होईल तसं सगळ्याला देण्याचा प्रयत्न करतोय. दादा अपयश पण बघितले, आता यशामध्ये जास्त हुरवून वगैरे न जाता त्याच क्षमतेने तुम्ही पुन्हा एकदा त्याच मैदानात उतरताय, तो पण गुलाल घेतोय, ते कशा पद्धतीने करताय? नाही, यशामध्ये लय हुरवून जाऊन नाही चालत, कारण अपयश भरपूर बघितलंय, त्याच्यामुळं यशात लय हुरवून गेला तर नाही म्हणजे कोणाचंच नाही चालत. हो, त्याच्यामुळे यशामध्ये जसं आपल्याला ऍडजस्ट होईल तसं आपण सगळ्याला बैल द्यायचा प्रयत्न करतोय. कसं बघितले बैलगाडी क्षेत्र, म्हणजे आता पण तुम्ही जसं म्हटलं भरपूर अपयश पाहिले, सर्व गोष्टी पाहिल्या, पायऱ्याच्या पण अडचणी येत होत्या, पैरे पण बरेच म्हणजे काय वेळेस हे झालं नाही झाले, ते कशा गोष्टींना फेस केलं त्यावेळेस? नाही, फेस आता काय कसं होतं, आपण एकतर पहिल्यांदा आपला हा नाद आणि त्यात आपण नवीन तरी आपल्याला सगळ्यांची साथ मिळत गेली, फक्त पायऱ्याकडून थोड्या अडचणी येत गेल्या, पण बैलानं सिद्ध करून दावलं की बाबा आपण तेवढं पळतोय, जेवढा बैल कुठला जरी टाकला तरी त्याला बैल आपला कुठं कमी पडला नाही, त्याच्यामुळं अडचण आली नाही. पण पायऱ्याला एक वर्ष जरा थोडा ताप झाला, जास्त झाला, त्रास झाला जास्त. जरा कुठून घेतलाय वगैरे कसं काय त्याचं? श्यामोल दादा खरात माळशिरस, अच्छा, त्यांचे म्हणजे ते व्यापारीच आहेत, त्यांच्याकडून घेतलाय, लहान असताना घेतलेला गाडीतून त्यांच्या. म्हणजे आदत वयात आदत म्हणजे खूप लहान होता, तिथून आपण 2-4 महिने सांभाळून मग नंतर परत ना त्याला रेसल टाकत आणला मैदानात. आता सध्या कुठल्या नंदींसोबत पाहिला तर दिसतोय बऱ्यापैकी सर्व नंदीन टॉपच्या नंदीत पळालो म्हणलं तर पहिल्या स्टार्टिंगला आम्ही गणिंगचा राजा संघ पळलो बघा. अच्छा. गेल्या वर्षी महर्षी केसरीला तिथं आम्ही एक केला, एक म्हणजे चिक्क्या आणि बकासूरला सामन्यात 1 आणि 2 आम्हाला दिला, तिथून बी म्हणजे स्ट्रगलच झाला. परत ना आता हे मेहरबानी एक रायनाने आमचं किरणापा एक आम्हाला सातत्यानं साथ दिली आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला पायऱ्याला उभा राहिले, एवढ्या बैलगाडी क्षेत्रात आपल्याला त्यांनी साथ दिली, पाहिजे तेव्हा पायरा म्हणजे आपलं मोडला तरी पायरा त्यांना फोन केला तरी त्यांचा झाला तरी ती ऍडजस्ट करून आपल्याला रायना देत होते, आणि रायना सावकार पळली का तिथं गुलाल हा फिक्सच राहतोय. कशा पद्धतीने साथ लागते म्हणजे तुम्ही जसं म्हटलं ती जोडी ज्यावेळेस पळते त्यावेळेस तुमच्या डोक्यात काय टेन्शन नसते? टेन्शन म्हणजे काय विषयच घ्यायचा नाही, बाह्या ड्रायव्हर रायना आणि सावकार म्हणलं का विषय घ्यायचाच नाही, म्हणजे टेन्शन त्या मैदानात टेन्शन घ्यायचंच नाही. बरं, गुलाल हा फिक्स राहणार, आता नंबर किती होईल ती काय तास येण्यावर राहतं, पण गुलाल हा फिक्सच राहणार, ही जोडी एकत्र आली का. दादा आता सध्या चालूला 1 नंबरचे किती गुलाल झाले त्याचे? आता चालूला 1 नंबरचे गुलाल आता चालूला किंवा आतापर्यंत जेव्हापासून घेतलाय तेव्हापासून चांगलं लय वेळा 1 नंबर झालाय असं सांगता येणार, म्हणजे आदत मध्ये पण 2-3 वेळा त्याचा 1 नंबर झालाय, दुसऱ्यामध्ये झालाय, परत ना चौसा होईल तसा त्यानं जशी लाबल 7 बैलांची तशी त्याने 1 केलाय, भरपूर वेळा 1 नंबर केलाय. माळशिरसला रायना आणि सावकारने 1 नंबरच केला हिंदी केसरी, त्यावेळेस पण खूप मोठी बैल होते, सगळे नंदी टॉपचे नंदी होते. त्याच्या आधी 6 नंबर केला महबूब बरोबर, आपला समालोचक पप्पू शेठ वांगी यांच्या महबूब बरोबर आकुडा येऊन ते 6 नंबर करून दिला. म्हणजे चांगल्या मैदानात पण राहिलाय बैल, जसा पायरा जसा मिळेल तसा बैल आपला तेवढं दाखवत गेला. दादा एवढा नंदी पळतोय पण मध्यंतरी भरपूर झालेलं, परंतु जरा थोडस जरा म्हणतात की चर्चा कमी झाली त्यानंतर. म्हणजे कसं पायऱ्यामुळं चर्चा, आपण म्हणजे टॉपच्या नंदी घेऊन कधी कुठं आपल्याला म्हणजे गणिंग राजा सोडला, रायना सोडला आणि काल हा मेहरबान हे नंदी, आणि येडा लक्ष आपला आता चालवला आम्ही 2 नंबर केला ह्याला आकरूला, एवढे नंदी सोडले तर आम्ही सगळं अंधारातले नंदी घेऊन, आम्ही पण अंधारातले नंदी घेऊन 1-2 केलाय आम्ही, आणि सगळ्या टॉपच्या गाड्या मारल्या ते. आमची गाडी पहिली पळत होती
आपल्या अमोल दायगुडे गुरसळ्याचा त्यांचा देवा, त्या गाडीनं सावकारनं त्यानं आदतपासून, सावकार आदत तो दुसरा चौसा असेल तेव्हापासून सगळ्या गाड्या टॉपच्या मारल्या, तर चर्चेत काय नव्हतं असं अंधारातच. दादा आता सध्या पाहतोय की माळशिरस भाग म्हटलं की सगळं टॉपलाच चाललंय आता, फॉर्म मध्ये चाललेत सर्व नंदी. कारण आपला सावकार झाला, परत सचिन झाला, परत सोबत साई झाला सचिन अप्पा यांचा, परत कारुंडे एक्सप्रेस चिक्या झाला, परत दहेगावचा पाखरे झाला. सर्वांनी हिंद केसरीचे किताब पटकवले आणि जाईल त्या मैदानात कोण ना कोणतरी गुलाला 100% असतं. माळशिरसची गाडी कुठली तरी राहते माळशिरस भागातली. काय म्हणजे काय वैशिष्ट्य जाणवते का, आणि काय वेगळे पण करताय ते पण सांगा जरा थोडस. वेगळे पण नाही काय, सातत्यानं सगळ्याच प्रामाणिकपणे कष्ट आहे आणि त्याच्यामुळं नंदी घडत गेलेत. बर, सराव कशा पद्धतीने घेतात त्याचा सराव वगैरे? सराव आम्ही एकदम हवेशीर वातावरण आहे तुमच्या घराच्या आसपास, आणि त्याचा पण कुठेतरी त्याला फायदा होतो. नाही, फायदा म्हणजे आमच्या इथल्या वातावरणाचा त्याला चांगला होतोय, कारण त्याला दिवसभर रात्रभर काय वाहनांचा किंवा कशाचा माणसाचा डिस्टर्ब होत नाही आणि मोकळ्या हवेत असतो तो. त्याच्यामुळं त्याला लहानपणापासूनच मोकळा, आता तो आपण गोटा दावला तिकडे बांधलेला, लहानपणी त्याच्यामध्ये मोकळाच होता तो. आदत पूर्ण दुसरा होईपर्यंत त्याच्यात मोकळा, मैदानावर आला तिथं मोकळा असायचा. म्हणजे पूर्णपणे त्याला म्हणजे बांधणे वगैरे काय बांधणे डायरेक्ट तुम्ही मोकळं सोडा. दुसऱ्यात परत मारायला लागल्यामुळं त्याला म्हणजे 2 दाव्यानं बांधायला लागलो, नाहीतर तो मोकळाच असायचा. टीम किती जणांची आहे तुमची, कसं काय म्हणजे? टीम म्हणले नसते, आमची 5-6 जणांची टीम आहे. बरं, सांगा की जरा ओळख करून दे प्रेक्षकांना जरा. शी माऊली खांडेकर. अच्छा. ही असतात म्हणजे ही असतो सारखा मोर धरायला, त्याच्याबरोबर एक चैतन गेजगे म्हणून असतो. अच्छा. पप्पू माने म्हणून एक असतात. परत ना सोनू टेळे असतं, अक्षय सुळे एक आहे, ही शाजी इंगळे एक असतो, ओम ठवरे एक असतो, ओम ठोंबरे आणि मी, एवढे जण. आणि आमच्या सुट्टी मेकर असतो महत्वाचा म्हणजे सूरज देशमुख, आमचे एक्सेल फाट्यात. अच्छा. ते म्हणजे असतात, एवढी टीम आमची कंटिन्यू असते. आता तुमचे 2 मेंबर अकलूजला होते मगाशी. हे दोघं फक्त मला वाटते 15 मिनिटातच ते लगेच आले. म्हणजे तेवढी म्हणजे आत्मीयता आहे की बाबा आपल्यासाठी एवढा लांबून माणूस आलाय, तर कुठेतरी बैलासाठी ही एवढी माहिती ना, सगळी नावं घेतलेली. ही निस्वार्थी फोन केला का त्या बैलापर्यंत पोहोचू देत. आता चैतन मा असेल, पप्पू, परत ना ते अक्षय, सोनू असतील, इथून जवळजवळ 30 किलोमीटर आहे ते. पण फोन केला का कितीही वाजता फोन केला तर बैलापाशी पोहोचवते. एक 10-15 मिनिटात, अर्ध्या तासात ती पोहोचू दे. म्हणजे काही जरी असले तरी पोरं असतील, फोन केलं का होते लगेच. दादाकडे येत मी त्यांना माहिती. भाऊ नमस्ते. काय सांगाल सावकार विषयी, काय जाणवतं त्याच्या पळामध्ये, एक वैशिष्ट्य गुण त्याचं? कारण आजपर्यंत आमचं नाव झालंय म्हणजे सावकारमुळे झाले. आता आम्हाला जर कुणाची जर बैल सोडायला बोलवलं किंवा वासर सोडायला बोलवलं तर आम्हाला म्हणते ती सावकार सुट्टी मेकर आहे, अशामुळं ह्या गोष्टीमुळं आम्हाला बोलत. कुठेतर ते एक ब्रँडच झालाय म्हणावं लागेल, ती ओळख एक वेगळी निर्माण झाली का? 100%. कसं वाटतं म्हणजे ज्यावेळेस एक आपुलकीनं माणसं म्हणतात की बाबा सावकारचा सुट्टी मेकर आहे, ती कुठेतरी बाबा आपली पण सुट्टी प्रॉपररित्या करणार, म्हणजे कारण एक गुलालातला बैल आहे, सर्व गोष्टी झाल्या, पण तुमचं पण त्या पाठीमागं तेवढाच मोठा वाटा आहे म्हणावं लागेल. आम्हाला भरपूर आनंद वाटतो. भरपूर म्हणजे इतकी खुशी होती की आमचं ह्याच्यामुळे नाव झालंय ना, एवढीच खुशी आहे आम्हाला. बरोबर, की आम्हाला ह्या बाईने एवढं कमवून दिलंय नावात, की भरपूर कमवून दिले. बरोबर. आम्ही कुठं जर गेलो तर आम्हाला म्हणतात की हे सावकार बसली मुलं आहे ती किंवा पोर आहे ती. बरं, असा विषय होतो. आता मी मगाशी निमगाव मध्ये होतो, फक्त सावकारचं नाव सांगितलं, म्हणजे तिथे एक दुकान होतं, तर त्यांनी म्हणजे ते म्हटले की वळकोंडे वसतील, तुम्हाला जायला पाहिजे. म्हणजे एवढी ओळख ते सावकारमुळे निर्माण झाली. पिलू मध्ये पण काही ठिकाणी माहिती आहे की बाबा सावकार या ठिकाणचा बैल आहे असं. 100%. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख झाली म्हणावं लागेल. पूर्ण महाराष्ट्रभर. कधीच त्यानं आम्हाला आजपर्यंत गेले मैदान नाराज आजपर्यंत केलं नाही आम्हाला, कधीच ना.
बरं दादा इथून दादा असं कधी झालंय का की बाहेर कुठं गेलाय आणि एक सावकारचे मालक म्हणून असं ओळख निघाली असं काय झालंय का किस्सा वगैरे असं कधी काय? आता जिथं जाईल तिथं सावकारच्या नावानं ओळखल्या जाते. अच्छा. हो, म्हणजे कुठं जरी गेलं तरी तिथं म्हणजे आमच्या सहवासात गेलं जरी बाहेरच्या ह्याच्यात गेलं तरी हा सावकारचं मालक आलं, सावकारचं मालक आलं, एवढी ओळख म्हणजे त्यानं करून दिली. त्यावेळेस काय भावना असतात? भावना म्हणजे एवढा आनंद होतो की बाबा आपण एक व्हीआयपी झाल्यासारखं वाटतं. म्हणजे एका नंदीमुळं बाबा आपलं एवढी चर्चा झाली आणि माणसं आपुलकीनं आधारानं बोलवते ते. दादा हा नाद करायचं म्हटलं तर भरपूर खर्च पण आहे या नादाला, तर कशा पद्धतीने मॅनेज म्हणजे प्रॉपर बिझनेस काय तुमचं, म्हणजे कसं काय? प्रॉपर बिझनेस आमचा शेतीच. अच्छा. हो, दुसरा नाही. शेती आणि बैलगाडी सर्व मेंटेन करून तुम्ही हा नाद करता सर्व. काय ज्यावेळेस आता सुरुवातीला या नादामध्ये होता तर त्यावेळेस वायदी हा प्रकार आहे ती मागितली गेली का वायदी तुम्हाला? वायदी आदत मध्ये दुसऱ्यामध्ये खूप मागितली गेली आणि आपण दिली पण तेवढी. सगळ्यांना दिली. जेवढ्या बरोबर आदत मध्ये पळलोय तेवढ्याच नाही आपण. पण जेवढ्या आदत मध्ये जेव्हा पळलं तेव्हा कंपल्सरी वायदी दिली. हो, सावकार जोपर्यंत चौसा होईपर्यंत. अकोल्याला ज्यावेळेस गेल्या वेळेस राजा बरोबर पळलो तेव्हापासून तिथून पुढे फक्त वायदी द्यायचा विषय थांबला, नाही तर तोपर्यंत वायदी आम्ही देतच आलो कंटिन्यू. त्यावेळेस असं वाटायचं का की बाबा एवढं पळतोय तरी पण आपण का पैसे द्यायचे, असं कधी मनामध्ये प्रश्न यायचा? नाही, प्रश्न लय वेळा आला पण त्याला पर्याय नव्हता. प्रश्न येऊन काय करणार, त्याला पर्याय नव्हता ना. कारण समोरचा जो नंदी असेल तो, कारण कसा विषय होता तुम्हाला सांगतो, पुढचा नंदी जरी यायचं म्हणल, त्याला जरी यायचं म्हणलं तरी शेवटी त्याला खर्च आहेच. पोर आहे, ती गाडी आहे, बाकी त्यांना पण मेंटेनन्स आहे. त्याच्यामुळं वायदी हा विषय राहतो का तर राहतोच. आता चौशामध्ये गेलाय तू, आता सायदाती झाला. आता सायदाती झालाय. बरं, आता समोरचा मेंबर म्हणत नसेल की बाबा वायदी द्या वगैरे, कारण तो एवढ्या स्पीडनं पळतोय. तुम्ही मागता का कुणाला? समजा मागतो कारण आम्ही तेवढं दिल्यात आहे त्याच्यामुळे आम्ही मागतो. काय आपण खोटं बोलण्यात अर्थ नाही. एवढं स्पष्टपणे सांगितलं जातं तुम्ही, म्हणजे आता असं नाही की बाबा मागत नाही वगैरे, असं पण स्पष्ट सांगितलं. मागतो आपण. कारण ऐका आता कसा विषय होतो समोरून. आता काय होतं, आपण जरी समजा एखाद्याला वायदीचा विषय येतोच की समोरून एखादा मला बाबा वायदी एवढी नाही देता येत, तेवढी नाही देता येत, कारण दुसऱ्या मिनिटाला कोणाचा तरी फोन आलेला असतो आणि तो ती वायदी द्यायला तयार असतो. मग कोणाला म्हणजे जरी माझ्या ठिकाणी कोणी जरी असेल तरी त्याला पैसे कोणाला नको आहे असं नाही विषय. प्रत्येकाला हा माणूस जो करतोय पळतोय म्हणजे काय कुठलाही असेल तर तो पैसे घेतोच कोणी जरी असेल तरी, कारण खर्च तेवढा राहतोय, बाकीच्या गोष्टी राहते प्रत्येकाच्या. बैल पळाला बक्षीस आलं, बक्षीस किती घरापर्यंत येतं हे फक्त ज्याला बक्षीस मिळतं त्यालाच माहित आहे. ती पैसे घरी किती जातात ती गोष्ट बैलगाडी मालकालाच माहितीये काय त्यातलं पैसे किती घरी जातात. मस्त 1 लाख बक्षीस असेल, 2 लाख बक्षीस असेल, काय विषय नाही, पण त्यातलं घरी पैसे किती जातात किंवा त्या माणसाला पैसे किती राहतात हे त्या फक्त गाडी मालकाला, सर्वसामान्य गाडी मालकाला त्याचा अंदाज आहे. बरं दादा, आता कालचं जायगावचं मैदान झालं, सेमी फायनल पण अप्रतिम पाहिला, मेहरबान सोबत पाहिला. काय सांगाल जोडी बद्दल, काय जाणवलं? कारण एकटक जोडी पळते, सुट्टीपासून जे स्पीड लागते निकाल रेषेला अजून स्पीड वाढते, स्पीड वाढतच जाते. आता कालची जोडी पडली त्याचा विषय कसा राहतोय, ती सेम रायना आणि सावकार तशी गाडी ही मेहरबान आणि सावकार पडली. कारण ताप कोणाचाच, कुठला नंदी एकामेकाला आत पडत नाही, बाहेर ओढत नाही, काय विषय नाही. एकटा गाडी खालून पळती, त्याच्यापेक्षा जशी समोर जाईल तशी निकाल रेषेपर्यंत स्पीड वाढतच जाते. गाडी चांगली पळली कालची पण, आणि आमची पण इच्छा होती पहिल्यापासून त्या म्हणजे त्यांच्या बरोबर पळायची, पण मध्यंतरी तो नंदीचा थोडा आजारी पडला, आमचं काय झालं त्याच्यामुळे थोडं इकडे तिकडे होत गेलं, 1 वर्ष गेलं त्याला, आणि काल ते जुळून आलं. काय शिकवते बैलगाडी क्षेत्रात सध्या तरी आतापर्यंत अनुभवानुसार काय शिकवू, काय गोष्टी जास्त मनामध्ये अशा म्हणजे फिट बसलेत की बाबा हे आम्ही शिकलो यातून एकच शिकायचं आहे,
ज्याला ह्याच्यामध्ये टिकायचा त्यानं फक्त ह्याच्यामध्ये संयम ठेवा आणि संयम ठेवला तर तुमचा नंदी जेवढा पळतोय अंदाज घ्या आणि नंदी जर त्या मापात पळत असेल तर हा नाद करा आणि फक्त संयमन करा. दिवस हा एक दिवस तरी प्रत्येकाचा उगवतो, प्रत्येकाचा एक दिवस ह्याच्यामध्ये येतोय. वैयक्तिक आयुष्यात काय शिकायला मिळतं ऍज अ म्हणजे बैलगाडीतल्या काय तुम्हाला गोष्टी वैयक्तिक आयुष्यामध्ये पण तुम्हाला त्याचा फायदा होते? आयुष्यात म्हणजे माणसं ओळखाय शिका ह्याच्यामध्ये. हा माणसं ओळखला तर ही तुम्ही माणसं ओळखून जर ज्याला बाबा माणूस ओळखला आणि त्याला जवळ केला, ज्याच्या पटीत जसा ओळखून त्याला जवळ केला, लांब केला ना, तर बैलगाडी क्षेत्र चांगलं आहे आणि आयुष्य तसंच पुढं चांगलं आहे. बरं. आता बैलगाडी क्षेत्रातली पंढरीच म्हणावं लागेल. आपलं 21 जूनला येणारं हिंद केसरीचं पेडगावचं मैदान, हो हो. कशी तयारी असणार आहे आणि काय लक्ष असणार आहे डोळ्यासमोर? नाही आता आमचं प्रत्येक ठिकाणी आम्ही हिंद केसरीचा मान घेतलाय. आमचा फक्त राहिलाय पेडगाव, पुशेगाव हे 2च फक्त आणि कोरेगावचा हे 3च मैदानात फक्त आमचा मान राहिलाय. नाहीतर सगळीकडलं ओळखीचं घेतलंय, माळशिरसचं घेतलंय, बाकी सगळीकडले घेतलंय. फक्त एवढे 3 मैदान राहिले त्याच्यामुळं आम्ही एवढा नंदी आता चर्चेत आहे. त्याच्यामुळं एवढं लक्ष आहे की ह्या 3 मैदानात चांगला पैरा करून ह्याच्यामध्ये मान घ्यायचा, एवढाच डोक्यात विचार. तेवढं टार्गेट आहे? एवढं टार्गेट आहे. आणि तयारी कशा पद्धतीने? अजून जवळपास नाही म्हटलं तर एक 40 ते 45 दिवस आहेत अजून. कशा पद्धतीने तयारी करणार आहे आणि त्याच्या पूर्वी पण कशा रीतीने तुम्ही मैदानात काढताय ते पण महत्वाची आहे गोष्ट. बैल आमचा एक 5-6 दिवस आहे, मोठ्या मैदानाला 5-6 दिवस आहे की आपण काढला का 100% जर पायरा चांगला असेल तर आम्ही त्या मैदानात राहतोय का तर राहतोय. असं एवढं म्हणजे आहे. म्हणजे साधारणतः 1 आठवड्याच्या त्यापूर्वी एखादं मैदान असेल तरी पण एखादं तो मैदान, हो. त्याच स्पीडनं धावू शकतो. धावू शकतो. हो. दादांकडे पण येतो मी. हो, काय नाव सांग प्रेक्षकांना. काय माऊली खांडेकर. काय सांगशील आपल्या सावकारविषयी? सावकाराचा काय आवडतं सावकार मधलं की बाबा ते खरंच मनात बसतं की ही गोष्ट आवडते सावकारची? सावकार मैदानात घेऊन गेलं की आनंद वाटतो. हा. आणि काल 1 नंबर केल्यावर काय जल्लोष होता घरी वगैरे आल्यावर? आता सवय झाली म्हणावं लागेल तुम्हाला, कारण जाईल त्या मैदानात तो नाराज नाही करत तुम्हाला. सेमीला कशी पाहिली जोडी? सेमीचं जबरदस्त स्पीड लागलं जोडीला, पब्लिकनं पळली. पब्लिक असेल तेवढा जास्त पळतो. हा. आता सध्या ज्यावेळेस तुम्ही सराव वगैरे देताय, पोहणी घालताय, ते कशा पद्धतीने करताय? किती दिवसाच्या गॅप नंतर वगैरे काय कसं? आता सध्याला त्याला पाहुणी नाहीच काय. हा. ज्यावेळेस गॅप असेल त्यावेळेस एखादी पाहुणी टाकतो. बरं दादाकडे येतो. बरं दादा, आता टेम्परेचर पण भरपूर आहे सध्या आणि जवळपास नाही म्हटलं तर या माळशिरसच्या भागामध्ये, निमगावमध्ये वगैरे नाही म्हटलं तर 40 ते 45 डिग्री सेल्सिअसच्या वर टेम्परेचर आहे. तर कशा पद्धतीने म्हणजे आता सध्या त्याला मैदानात किंवा त्याची काळजी कशा पद्धतीने घेत आहे सावकारची? त्याची काळजी होता आम्ही सावली बघून करतोय. मैदानात जरी गेल तर होता चांगली सावली करून त्याला जेणेकरून उन्हात नाही थांबावं असं ठिकाणी तेवढी काळजी घेतोय. बर. आता सध्या मध्यंतरी घटना घडली म्हणजे भरपूर नंदी दगावतात. काय नेमकं तुम्हाला काय जाणवतंय ते हे कारण आहे की त्यामुळे त्या गोष्टी घडतात? आता कारण त्याला खूप आहेत बरं का, पण ह्याच्यामध्ये उष्णता पण आहे आणि हे पण टेम्परेचर पण खूप आहे. त्याच्यामुळं कसं होतंय, काय नंदीला ते सूट होतं, काय होत नाही. त्याच्यामुळं अवघड आहे. आयोजकांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, म्हणजे ऍज अ बैलगाडी मालक म्हणून? फक्त होता एवढं सकाळचं तेवढं मैदान लवकर चालू केलं आणि दुपारचं 1-2 तास थांबवलं तर चांगलं होईल असं मला वाटतं. एवढा ही मे महिना तरी 2 तास दुपारचं थांबवलं आणि सकाळचं आता काय होतंय, प्रत्येक मैदानाचं यात्रेत असल्यामुळं आयोजकांना पण आता आपण तसं म्हणजे बोलणं योग्य नाही की त्यांची पण यात्रा असते, धावपळ असते. दुसऱ्या दिवशी त्यांना हे मैदानाचं थोडं लेट होतंय. लेट म्हणजे चांगलं 10-11ला चालू होतंय. ती फक्त मैदान 8ला चालू झालं ना तर सगळ्याच नंदींना पण आणि माणसांना पण थोडं जरा व्यवस्थित जाईल. कारण एक 12 ते 3 दरम्यानचा वेळ किंवा 12 ते 2 जरी थांबवलं ना तरी सुद्धा बऱ्यापैकी फरक पडेल. बरं.
आता सध्या तुम्ही जसं म्हटलं कोरेगावचं राहिले, पुसेगावचं मैदान आणि पेडगावचं राहिले. हो पैरे पण टॉपच्याच लेवलचे असणार का आता येणाऱ्या मैदानामध्ये? टॉपचेच असणार आता. बर, हीच जोडी दिसेल का आम्हाला पाहताना? कारण चांगलं स्पीड लागते जोडीला. नाही, कशा चांगलंच पहिलं हा. त्यांच्या असेल इच्छा तरी ही जोडी सुद्धा दिसू शकते, बरोबर. तसं काय नाही. दादा आता बैलगाडी मालक म्हणून या नंदींसोबत पळायची इच्छा असते प्रत्येकाची. तुमची काय वैयक्तिक इच्छा आहे? इच्छा ती मरून गेली आता, म्हणजे तसं सांगायचं म्हणजे तुम्हाला, ती इच्छा मरून गेली आहे. म्हणजे ह्या नंदीन बरोबर म्हणजे आता आपण पळतोय म्हणून म्हणायचं नाही, किंवा आम्ही एवढ्या म्हणजे बैल आपल्या एवढ्या चर्चेत आला म्हणून म्हणायचं नाही. कारण त्या नंदींच्या मागं आपण आदतपासून लागून आपला सायदाती बैल झाला तरी आपल्याला ती जर बैल मिळत नसतील पैसे देऊन, तर मग इच्छा राहतच नाही ना. म्हणजे कोणी जरी माझ्या जागेला कोणी जरी असेल तरी ती इच्छा म्हणजे मरून गेली आपली. म्हणजे जे आहे ते आपण बोलतो, त्याच्यामुळे नंदीन बरोबर पळायची इच्छा राहिली नाही. कारण आपण प्रत्येकाला डायरेक्ट नंदीवाल्या मालकासनी आपण डायरेक्ट फोन केला तरी आपल्याला वर्ष 2 वर्ष बैल मिळले नाही. मधल्या माणसाने फोन केलं ते केलंच, पण डायरेक्ट मालकांशी सुद्धा कॉन्टॅक्ट केले आपण, पण नाहीत म्हणजे बैलच मिळले नाहीत आपल्याला. त्याच्यामुळं नाही, आपलं आम्ही ज्याचा पळतोय ना त्याच्याबरोबर पळून आम्ही राहू बी शकतो. आणि आपले म्हणजे आपल्या नंदीवर आपला एवढा विश्वास आहे. कुठेतरी मनाला लागते का ही गोष्ट? खूप लागते. म्हणजे कोणाबरोबर पळायची इच्छा आहे असं म्हणलं म्हणजे ते झालं ना, ती खटकतं आपल्याला, जे आहे ते आहे. कारण जेवढा ताप झाला आहे ते, आणि त्यांच्या आपण तेवढं मागं लागलो, कारण आपला नंदी पळतोय म्हणून आपण त्यांच्या मागं लागत होतो. पण त्यांच्या मनात काय होतं काय त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं काय नाही. आता काय कुठल्या मैदानात दिसेल भवितव्यामध्ये? आता भरपूर मैदान आहेत यात्रेची वगैरे चालूच आहेत, पण कोणत्या मैदानात दिसेल आम्हाला? कसं काय आता दिसेल 4 तारखेला आदतच्या मैदानाला. आदतच्या मैदानात? बरं, म्हणजे एक म्हणताय तुम्ही ओपनच्या मैदानात पण त्याला काढताय, आदतच्या मैदानात पण काढताय. एक आदत वासरांसोबत पडल्यानंतर काय जाणवतंय वेगळं पण त्याचं पळताना वगैरे? असं कसं नाही, आता जसा ह्या 1-2 महिन्यात त्याचा स्पीड वाढले. सायदाती नव्हता तोपर्यंत आदत वासर घेऊन चांगला पळतो, आता बी चांगलाच पळतोय, पण स्पीड थोडं वाढलंय. सायदाती झाल्यापासून थोडं त्याचं स्पीड वाढलंय. आदतला थोडा म्हणजे गाडी बांधावं लागते, किंवा पुढं 2-3 फेऱ्याला थोडा आदतला थोडा म्हणजे स्पीड जास्त होतं ह्याचं. बरोबर. पण आपण आदत मध्ये घेऊन पळून आपण चर्चेत आलोय, त्याच्यामुळे आपण आदत पाळणार नाही किंवा काय असं नाही. आपण पळणार, ज्याचं आदत चांगलं पळतंय त्याच्याबरोबर आपण पळणार. दादा नंबर सांगा तुमचा, म्हणजे जे बैलगाडी मालक आहेत ते कॉन्टॅक्ट करतील तुम्हाला पायऱ्यासाठी. पायऱ्यासाठी नंबर आहे माझा इंस्टाला, तरी पण 98 90 58 62 24. मित्रांनो, या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. एखादा सर्वसामान्यांचा नंदी अप्रतिम पळत असेल तर तुम्ही त्याला पायरा देणार का? म्हणजे 100% हा 100% देणार. मग आपण पळलोय सर्वसामान्यामध्ये, आपण मोठ्या आत्ता ह्या 2 महिन्यात फक्त आपण म्हणजे खूप चर्चेत पहिल्यापासून चर्चेत होतो, पण एवढं नव्हतं. पण आपण सर्वसामान्य नंदी घेऊनच आपण पळलोय आणि तेवढं गुलाल केलं. ते माशिरसचा 1 नंबर केला तेव्हा पण चर्चा झाली, आणि त्यावेळेस पण नंदी आमच्यातला होता, आमच्याच लेवलचा नंदी. असं काय नाही बाबा ती टॉपला किंवा आम्ही टॉपला नव्हतो. ती पण नंदी थोडा चर्चेत होता आणि आम्ही पण तेवढ्या चर्चेत होतो. पण आमच्या भागातली दोन्ही होती, त्यांनी 1 नंबर केला, त्याच्यातच मोठा आनंद. आणि दोन्ही पण नंदी तेव्हापासून पायऱ्याला दोघाला पण चांगलं जायला लागले. बरं, धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल. आणि असंच उत्तर तो गुलाल घेत राहिला, आणि असंच तुम्हाला कायम तो 1 नंबर मध्येच ठेवायला म्हणावं लागेल. धन्यवाद. आणि येणाऱ्या पेडगावच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच इच्छा पूर्ण करणार, कारण म्हणतात ना क्रिकेटमध्ये जसा फॉर्म असतो त्याच पद्धतीनं बैलांचा पण फॉर्म, बैलाचा फॉर्म 100% आहे आता सध्या. चालेल, धन्यवाद.